मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे सण आणि उत्सव असतात. आता काही थोड्या दिवसामध्येच होळीच्या सणाला सुरुवात होणार आहे आणि या होळीच्या सणाची रंगपंचमीची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहोत. परंतु मंडळी, यावर्षी होळीच्या सणाच्या दिवशी चंद्रग्रहणाचं सावट पडलेलं आहे आणि म्हणून चंद्रग्रहण असल्यामुळे आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. पहिला प्रश्न म्हणजे चंद्रग्रहणाच्या दिवशी आपण होळी साजरी करावी का? आणि चंद्रग्रहण आणि होळी या दोघांचा जर समतोल आला असेल तर आपण नेमकं काय करायला पाहिजे? रंगपंचमीच्या दिवशी आपण रंग उडवायला पाहिजे का? चंद्रग्रहणाचे नियम पाळायचे कसे? आणि नेमकं होळीच्या दिवशीच चंद्रग्रहण आहे का नाही? नेमकं खरी परिस्थिती काय आहे? नेमकी होळी साजरी कधी करावी? हे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये पडलेले असतात आणि म्हणून याचं उत्तर देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे. मंडळी, या सगळ्या प्रश्नाची सर्वसामान्य माहिती जी तुम्हाला माहीत नाही ती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, कारण होळीसाठी, रंगपंचमीसाठी आणि चंद्रग्रहणासाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या की होळी कधी आहे. दिनांक 2 तारखेला येणाऱ्या सोमवारी होळी आहे आणि नंतर चंद्रग्रहण आहे बघा 3 तारखेला. मग आता प्रश्न पहिला पडला की चंद्रग्रहणाच्या दिवशी होळी असेल तर नेमकं आपण साजरी करावी का नाही होळी? तर मंडळी, पहिला प्रश्न आपण जाणून घेऊया की चंद्रग्रहण आणि होळी यांच्यातला काय संबंध आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा मंडळी, चंद्रग्रहण आणि होळी यांच्यामध्ये जवळपास 12 तासाचं अंतर आहे. त्याच्यामुळे घाबरण्याचं काहीही कारण नाही. होळीचा जो मुहूर्त आहे तो अगोदर आहे. दिनांक 2 तारखेला 5:57 होळीचा मुहूर्त चालू होतो आणि चंद्रग्रहण आहे ते दिनांक 3 तारखेला आहे. त्याच्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. शॉर्टकटमध्ये सांगतो, चंद्रग्रहणामध्ये होळीचा कोणताही व्यत्यय येत नाही. त्याच्यामुळे आपण 2 तारखेला होळी अवश्य साजरी करावी. होळीची आपण विधिवत पूजा करावी. ज्या पद्धतीने आपण दरवर्षी होळी साजरी करतो अगदी त्याच पद्धतीने करावी. चंद्रग्रहणाचा कुठलाही नियम होळीच्या दिवशी आपल्याला पाळण्याची गरज नाही. त्याच्यामुळे होळीचा सण हा चंद्रग्रहणामध्ये येत नाही. तर मंडळी, होळीच्या सणाच्या दुसऱ्या दिवशी मात्र चंद्रग्रहण आहे. तर मग या चंद्रग्रहणाचे नियम आपण अवश्य पाळावे. आणि म्हणून मंडळी, चंद्रग्रहण आणि होळी यांच्यातला संपर्क तुम्हाला लक्षात आला असेल. आता काही जण म्हणतील की मग रंगपंचमी आपली त्या दिवशी साजरी करावी का? तर मंडळी, कृपया तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे. चंद्रग्रहणाचा जो स्पर्श काळ आहे, वेदादी काळाचा नियम आहे, त्या काळामध्ये मोक्षापर्यंत आपण कृपया रंगपंचमी साजरी करू नका. ही माझे हात जोडून विनंती आहे. मग आता होळी कोणत्या दिवशी साजरी करावी, त्याला चंद्रग्रहणाचा व्यत्यय आहे का नाही, हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळालं असेल. आता हे चंद्रग्रहण भारतात दिसत असल्यामुळे याचे नियम सर्वांनीच पाळावे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे वृद्ध असतील, आबालवृद्ध असतील, महिला असतील, गर्भवती महिला असतील आणि जे आजारी व्यक्ती असतील त्यांनी काय करावं, या काळामध्ये मोक्ष काळापर्यंत वेदादी नियम पाळायचे आहेत आणि नामस्मरणावर अत्यंत भर द्यायचा आहे. त्याच्यामुळे मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की रंगपंचमी ही आपण साजरी करायची, परंतु चंद्रग्रहण काळात आपल्याला थांबायचं आहे. तर मंडळी, सार्वजनिक सर्वसामान्य माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा हा माझा प्रयत्न आहे. यावर्षी तुम्ही मोठ्या प्रेमाने होळी साजरी करा, कारण होळी साजरी केल्याने आपल्या अंतःकरणातले सगळे मल, विक्षेप, आवरण हे धुवून निघत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला पुनश्च एकदा माझ्याकडून होळी या सणाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. मंडळी, होळी सणाच्या निमित्ताने अनेक प्रकारचे प्रश्न पडलेले असतात. त्याचे प्रश्नाचे उत्तरं या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला आता 2 दिवसामध्ये देणार आहे. कृपया तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी.